नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मे पर्यंतचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात असे आपण प्रश्न काढलेले आहेत, जे की येणाऱ्या तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर पहा मित्रांनो, ऑपरेशन टिक्का सुरू केलेले आहे। भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी ऑपरेशन टिक्का सुरू केले आहे। तर पहा मित्रांनो, यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात चिंतेचे वातावरण आहे। 23 एप्रिल 2025 रोजी उरी नालाजवळील सरजीवन भागातून अंदाजे 2 ते 3 दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई केली आणि ऑपरेशन टिक्काद्वारे 2 दहशतवादी ठार केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हा जप्त केलेला आहे। तर लक्षात ठेवा, ही माहिती महत्त्वाची आहे। चला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे? तर पहा मित्रांनो, सिंधू पाणी करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये स्वाक्षरी झालेला पाणी वाटप करार आहे। मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की सिंधू पाणी करार यावरती स्वाक्षरी कधी करण्यात आली होती? तर 1960 ला, लक्षात ठेवा। तर इथे आपला प्रश्न काय आहे, तर नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे? तर पाकिस्तान सोबत, लक्षात ठेवा। चला पुढचा आपला प्रश्न आहे, नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ तर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे। तर आपल्या सर्वांचे लाडके मराठी अभिनेते अशोक सराफ तर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या। चला नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या देशाने भार्गवास्त्र या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर आपल्या भारत देशाने भार्गवास्त्र या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन कधी साजरा करण्यात आला? तर 15 मे या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन, लक्षात ठेवा। जम्मू आणि काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन किलर कोणाद्वारे संचलित करण्यात आले आहे? तर हे राष्ट्रीय रायफल्स यांच्याद्वारे संचलित करण्यात आले। 5वे अभियान भारत युवा संमेलन 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार? तर हे गोवा राज्यामध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे। 5व्या भारत युवा संमेलन 2025चे आयोजन। चला पुढचा आपला प्रश्न आहे, भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर हा LR श्रीहरी हा आहे आपल्या भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर। 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षल जोगे तर याने 800 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे? तर तिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा प्रश्न आहे। नेक्स्ट क्वेश्चन, युरेका फोर्ब्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर श्रद्धा कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे युरेका फोर्ब्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून। चला पुढचा आपला प्रश्न पहा, बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळवले आहे? तर याचे विजेतेपद हे R प्रज्ञानन यांनी मिळवले। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला 2025ची जानेवारी ते मे पर्यंतची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात, त्यासाठीच ही महत्त्वाची PDF असणार आहे। या PDF मध्ये आपण जानेवारी ते मे पर्यंतचे सर्व मंथली क्वेश्चन आन्सर कंप्लीट केलेले आहेत। सर्व प्रश्न वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने राजगुरू रामभद्राचार्य आणि कवी गुलजार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। चला पुढचा आपला प्रश्न पहा, महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून घ्या।
नीरज चोपडाने दोहा डायमंड लीगमध्ये कारकिर्दीत सर्वोत्तम किती मीटर भालाफेक केली आहे? तर त्यांनी 90.23 मीटर भालाफेक केलेली आहे नीरज चोपडाने दोहा डायमंड लीग या स्पर्धेत, लक्षात ठेवा। चला पुढचा आपला प्रश्न, भारताचे कोणते राज्य पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे? तर कोणते राज्य ठरलेले आहे आपल्या भारतातील संपूर्ण साक्षर राज्य? तर मिझोराम हे राज्य आहे। कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर कुणाला मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार? तर हा पुरस्कार बानू मुश्ताक यांना मिळाला। त्यांच्या लघुकथा संग्रहासाठी, त्याचे नाव आहे हार्ट लॅम्प, यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। चला पुढचा प्रश्न, 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदक जिंकून प्रथम स्थान मिळवले आहे? तर आपल्या महाराष्ट्राने एकूण 158 पदक जिंकलेले आहेत 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत, आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राने प्रथम स्थान मिळवले, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन, स्पाइस योजना 2025-26 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर ही योजना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी सुरू केली। भारतीय 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली? तर भारताचा 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून आयुष म्हात्रे यांची निवड झालेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा आपला प्रश्न पहा, अलीकडेच गुट्टुला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहेत? तर हे कर्नाटक राज्यामध्ये आढळलेले आहेत गुट्टुला शिलालेख। भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे? तर शुभमन गिल हा बनला आहे भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार। भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनला आहे? तर ऋषभ पंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार म्हणून। चला पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे झालेल्या नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलेले आहे याचे अध्यक्षपद। महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल। खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहेत? तर मणिपूर राज्याने जिंकलेली आहेत खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये सर्वाधिक पदक। चला नेक्स्ट क्वेश्चन, हंगेरीमध्ये होणाऱ्या सिनियर जागतिक जुदो स्पर्धेत कोणत्या जिल्ह्यातील श्रद्धा चोपडे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे? तर ती कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहे? तर ती छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे श्रद्धा चोपडे। तर ही आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे कुठे मित्रांनो? तर हंगेरीमध्ये होणाऱ्या सिनियर जागतिक जुदो स्पर्धेत, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन, दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येते? तर 28 मे या दिवशी साजरा करतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती। कोणत्या राज्यात 9000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर हे गुजरात राज्यात करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन, सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे? तर मातृत्वाचा हक्क। तर या अधिकाराला सुप्रीम कोर्टाने मूलभूत हक्क म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नीरज चोपडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी। आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या गुरवीर सिंगने कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकले आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत, यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे भारताच्या गुरवीर सिंगने, लक्षात ठेवा। चला पुढचा आपला प्रश्न पहा, कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली? तर कोणत्या राज्याने केलेली आहे? तर केरळ राज्याने केलेली आहे आणीबाणी जाहीर। पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे आनंदी मी अनंत मी या गीताचे लेखक कोण आहेत? तर या गीताचे लेखक आहेत वीर सावरकर। तर यांच्या आनंदी मी अनंत मी या गीताला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा।
अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर तमिळनाडू हे राज्य आहे अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य. भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, ऑपरेशन सिंदूरचा लोगो कोणी बनवला होता? तर हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग यांनी बनवलेला आहे ऑपरेशन सिंदूरचा लोगो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. अदिबा आनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS बनली असून ती कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहे? तर ती यवतमाळ या जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती पहिली मुस्लिम महिला आहे आपल्या महाराष्ट्रातील जी IAS बनली आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला आहे? तर पहा मित्रांनो, आत्ताच आपण त्यावरती माहिती पाहिलेली आहे. तर 1960ला झालेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जलवाटप करार, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारताने कोणत्या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे? तर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केलेली आहे भारत सरकारने, लक्षात ठेवा. T20 क्रिकेटमध्ये 12,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे? तर तो दुसरा फलंदाज आहे ज्याने 12,000 धावा केलेल्या आहेत, लक्षात ठेवा T20 क्रिकेटमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे? तर चीन या देशाने पहिले स्थान मिळवले, लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो? तर कधी असतो पंचायत राज दिन? तर 24 एप्रिल या दिवशी असतो, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024ची जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची संपूर्ण वर्षभराची PDF हवी असेल तर अवेलेबल आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो मागील वर्षाचे सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात, तर त्यासाठीच ही सुद्धा PDF वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हे PDF पेड PDF असणार आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. विस्डेन क्रिकेट 2025चा अव्वल पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह हा आहे अव्वल क्रिकेटपटू विस्डेन क्रिकेट 2025चा. चला पुढचा आपला प्रश्न आहे, विस्डेन क्रिकेट 2025चा अव्वल महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर स्मृती मंधाना ही आहे, लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न पहा. देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट याचे आयोजन कुठे करण्यात आले? तर मुंबई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे. देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती बनली आहे? तर पंचवटी एक्सप्रेस ही आहे आपल्या देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला, वय बंधन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही योजना नवी दिल्लीने सुरू केली. पहा मित्रांनो, दिल्लीतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने 28 एप्रिल या रोजी राष्ट्रीय राजधानीत वृद्धांसाठी आरोग्य विमासह पेन्शन योजना म्हणजेच वय बंधन योजना सुरू केली आहे. तर 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांसाठी ही योजना असणार आहे, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा पुरस्कार अनुपम खेर यांना जाहीर झाला आणि त्याचबरोबर अभिनेत्री काजोल यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होणार आहे? तर आपले महाराष्ट्र हे 7वे राज्य होणार आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला? तर हा अवॉर्ड राजेश उन्नी यांना मिळाला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे? तर याचे मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगर या शहरात असणार आहे, लक्षात ठेवा. मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर पहा मित्रांनो, मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात आपला महाराष्ट्र राज्य हा दुसऱ्या स्थानी आहे. सांबा वाथल कोणत्या पिकाची व्हरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाले आहे? तर सांगा मित्रांनो, सांबा वातल ही कोणत्या पिकाची व्हरायटी आहे? तर सांबा वातल ही चिली म्हणजेच मिरचीची व्हरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाले आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर राहुल नार्वेकर हे आहेत, लक्षात ठेवा. मित्रांनो, ज्या प्रकारचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये, तर त्याच प्रकारचे तुम्हाला आपल्या PDF मध्ये सुद्धा पाहायला मिळतील. तर जे महत्त्वाचं आहे आपण तेच घेत असतो. तर त्यासाठी ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल करंट अफेअर्स 2024 किंवा 2025ची, तर त्यांनी घेऊन टाका. त्याचबरोबर GKचे सुद्धा PDF आपल्याकडे अवेलेबल आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. तर PDF घेण्यासाठी तुम्हाला 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 ने कुमार मंगलम बिर्ला यांना सन्मानित करण्यात आले, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यकृताच्या आजारांना तोंड देण्यासाठी हेल्थ उपक्रम सुरू केला आहे. तर त्याचे अनावरण कुठे केले? तर नवी दिल्ली या ठिकाणी या उपक्रमाचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की या उपक्रमाचे अनावरण कोणी केलेले आहे? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. जम्मू काश्मीरमधील कोणत्या शहरात पर्यटकांवर मोठा हल्ला झाला आहे? तर सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो याचे आन्सर. जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर मोठा हल्ला झालेला आहे आणि ही आपल्या सर्वांसाठीच खूप दुःखद बातमी आहे. भारत सरकारने एप्रिल 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती केली आहे? तर T रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. औरंगजेबपूर शहराचे नवीन नाव काय करण्यात आले आहे? तर शिवाजीनगर करण्यात आले, लक्षात ठेवा. औरंगजेबपूर या शहराचे नवीन नामकरण करण्यात आलेले आहे शिवाजीनगर. पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने विजय केळकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025चे आयोजन कधी करण्यात आले होते? तर 20 ते 27 मार्च या दरम्यान खेलो इंडिया पॅरा गेम 2025चे आयोजन करण्यात आले. आणि मित्रांनो, खेलो इंडिया पॅरा गेम 2025चा विजेता कोण आहे? तर हरियाणा आहे. त्यांनी 34 सुवर्ण पदकांसह पहिले स्थान मिळवले आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? तर आपल्या भारताचा 105वा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर हा पुरस्कार आहे पत्रकारिता या क्षेत्रासाठी रामनाथ गोयंका पुरस्कार. आणि मित्रांनो, 2025 मध्ये एकूण 27 पत्रकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कुठे आहे? तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ राज्य आहे. पहा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य आहे केरळ.
नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर भास्कर जाधव हे आहेत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाने स्टँड असणार आहे? तर रोहित शर्मा यांच्या नावाने स्टँड असणार आहे मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, 23व्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती झाली आहे. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार श्रेयस अय्यर यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सरकारने 2023-24चे छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2024चे छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केलेले आहेत. तर एकूण किती पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत? तर 89 पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पहा, SC समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर SC समुदायाचे वर्गीकरण करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य आहे तेलंगणा, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्या. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर भूषण गवई यांची नियुक्ती होणार आहे आपल्या भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो? महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून तर प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, जम्मू काश्मीरमध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिश्टर एवढी होती? तर 5.8 रिश्टर एवढी होती जम्मू काश्मीरमध्ये भूकंप झाला त्याची तीव्रता. चला पुढचा प्रश्न पहा, नुकतेच कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे? तर पाकिस्तानने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत सध्या? तर राहुल पांडे हे आहेत. देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपल्या देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून अभि नागेश्वर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हे देशातील नामवंत शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार मित्रांनो हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झाला. त्यांना हा पुरस्कार 2024साठी दिला जाणार आहे, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, सुनीता विलियम्स या पृथ्वीवर किती दिवसांनी परतल्या आहेत? तर त्या 286 दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत सुनीता विलियम्स या. सेबीचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर तुहिन कांता पांडे यांची नियुक्ती झालेली आहे सेबीचे नवीन 11वे अध्यक्ष म्हणून. ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर अनोरा या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, आसाम वैभव 2024चा हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर आसाम वैभव 2024 हा राणा प्रताप कलिता यांना प्रदान करण्यात आलेला आहे. RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली? तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले? तर किरण रिजिजू यांनी मांडलेले आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक. महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली? तर दिनेश वाघमारे यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
तर CP राधाकृष्णन हे आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल. विद्यार्थी मित्रांनो, जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात, ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे मित्रांनो. तुमची कोणतीही परीक्षा असो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर विकी कौशल यांची निवड झालेली आहे टाटा मोटर्सचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ राज्य आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य आहे केरळ राज्य. भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली? तर अजय सेठ यांची निवड झालेली आहे भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी. BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे BCCIच्या लोकपाल पदावर. लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या महाराष्ट्राने 23 पदक जिंकलेले आहेत या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे आयोजन हे नागपूर या शहरात करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे. पहा मित्रांनो, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली. लक्षात ठेवा. 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025चा विजेता कोण ठरला? तर वेताळ शेळके हा ठरला आहे 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता. 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025चा उपविजेता कोण ठरला आहे? तर उपविजेता आहे पृथ्वीराज पाटील. लक्षात ठेवा. चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशात 7.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यात 1700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे? तर हा भूकंप कोणत्या देशात झाला? तर म्यानमार या देशामध्ये झालेला आहे हा भूकंप. लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. एबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार मसाकी काशिवारा यांना मिळाला आहे एबेल पुरस्कार 2025. भारतीय खेळाडू बी सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बी सुमित रेड्डी हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. त्याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यात आहे, ज्याचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले? तर हा ब्रिज आपल्या भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. 2024 मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे? तर 2024 मध्ये चहा निर्यातीत आपल्या भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर विजय केळकर यांना जाहीर झाला आहे पुण्यभूषण पुरस्कार 2025. भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? पहा मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलेला आहे यावरती प्रश्न की मित्रांनो 7.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप म्यानमारमध्ये झालेला आहे आणि त्या ठिकाणी 1700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर या भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी आपल्या भारताने ऑपरेशन सुरू केले होते. काय नाव आहे त्याचे? तर ऑपरेशन ब्रह्मा आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर मुकेश खुल्लर यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी. चला पुढचा प्रश्न, भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर CS शेट्टी यांची निवड झालेली आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत? तर आपल्या महाराष्ट्रातील 56 नद्या या गंभीररित्या प्रदूषित आहेत. सरस्वती सन्मान 2024 कोणाला जाहीर झाला? पहा मित्रांनो, सरस्वती सन्मान हा 2024चा जो की 2025 मध्ये जाहीर झालेला आहे. भद्रेश दास यांना हा पुरस्कार जाहीर झाला, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, भारत आणि रशिया यांच्यात इंदिरा 2025 अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन हे चेन्नई या ठिकाणी करण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न पहा, नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25चे विजेतेपद कोणी मिळवले आहे? तर या नॅशनल वुमन्स हॉकी लीग याचे विजेतेपद हे हरियाणा या संघाने जिंकले आहे. ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर ही परिषद ब्राझील या देशात होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे आयोजन हे हरियाणा राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. 71व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन. कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे? तर ही योजना पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आहे, नदी बंधन योजना. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर या महिला संमेलनाचे आयोजन हे बंगळुरू या ठिकाणी करण्यात आले आहे. देशातील पहिले हनी पार्क कोठे उभारण्यात आले? तर हे महाबळेश्वर या ठिकाणी उभारण्यात आले आहे, देशातील पहिले हनी पार्क. टाटा सन्सचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांना कोणत्या देशाने नाईटहूड या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर ब्रिटन या देशाने केलेले आहे मित्रांनो, नाईटहूड या पुरस्काराने सन्मानित टाटा सन्सचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांना. अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे? तर अमेरिका आहे. मित्रा हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला? तर सेबीने केलेला आहे मित्रा हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च. पुढचा प्रश्न पहा, वुमन्स प्रीमियर लीग म्हणजेच WPLचा तिसरा सीझन म्हणजेच तिसरी आवृत्ती ही कोणत्या कालावधीत होणार आहे? तर 14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025 पर्यंत WPL 2025ची तिसरी आवृत्ती ही होणार आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्णपदक जिंकले आहेत? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने 54 सुवर्णपदक जिंकलेले आहेत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या महाराष्ट्राने एकूण 201 पदक जिंकलेले आहेत या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर सेंद्रिय खत उत्पादनामध्ये देशात पंजाब हे राज्य प्रथम स्थानावर आहे, लक्षात ठेवा. नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? तर हे आयकर कायदा 1961 याची जागा घेणार आहे. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हा कायदा. महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे? तर पेडगाव हे गाव आहे. तर या गावात कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे उद्घाटन हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे?
तर अमेरिका या देशाने घातली आहे कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी। उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे? तर उत्तराखंड सरकारने 13 जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले। पुढचा प्रश्न आहे आपला, पंकज अडवाणीने भारतीय स्कूनर चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकले। महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार? तर हे लोणार या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार रा. रंग बोराडे यांना जाहीर झाला आहे। महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे। चला पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिल सेंटर कोठे सुरू होणार आहे? तर हे नाशिक या शहरात सुरू होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न। तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024 किंवा 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल किंवा आपली जीकेची PDF हवी असेल तर तुम्ही 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल ते घेऊन टाका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।